आज सुनीता दौलत पाटलाच्या अपार इस्टेटीची मालकीण झाली होती. कोर्टाची कार्यवाही संपली. दौलत पाटलाची सर्व संपत्ती रीतसर सुनीताच्या नावावर झाली होती. पण आतापर्यंत नुसत्या डोळ्यांना दिसणारी ही सर्व दागदागिने संपत्ती सुनीताला आता उपभोगायला मिळणार होती. सगळं आपल्यालाच मिळायला हवं हे सुनीताचं स्वप्न आता सत्यात उतरत होतं. पण तरीही अमर मात्र एका वेगळ्याच गुंत्यात सापडला होता. दौलत पाटील मरायच्या आधी 1 महिना त्याने मृत्यूपत्र तयार केले होते. सुनीताची भेट झाल्यानंतर म्हणजे पूजेच्या दुसऱ्याच दिवशी दौलत पाटलाचा मृत्यू झाला होता. मग दौलत पाटलांनी सर्व संपत्ती सुनीताच्या नावावर 1 महिना आधीच कशी काय केली हा प्रश्न त्याला भेडसावत होता. असाच प्रश्न अजून एका माणसाला पडला होता. दौलत पाटलाच्या संपत्तीसाठी कोर्टात याचिका दाखल करणारा त्याचा चुलत पुतण्या उत्तमराव पाटील. उत्तमराव गावातील तरुण नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत होता.